नमस्कार, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख. विशाल मांगे गंगापूर कडखेर बाबा, काय तुफारी कुस्ती आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो. विशाल मांगे गाव गंगापूर, जिल्हा संभाजीनगर, हर्सुल तालीमला तयारीला आहे मित्रांनो. आणि एक तुफानी पैलवानी विशाल मांगे आणि काय तुफानी कुस्ती करतो मित्रांनो. विजय शिंदे वाराला या पैलवानी चित केलेले मित्रांनो, त्यामुळे हा पैलवान काही कमी नाही मित्रांनो. विशाल मांगेची तुफानी कुस्ती आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये नगर देवळा कुस्ती मैदानामध्ये बघायला भेटणार आहे मित्र. तर विशाल मांगे हा पैलवान तुफानी आहे मित्रांनो आणि मोठी जोडचा पैलवान आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं विशाल मांगेची नगर देवळामध्ये कोणत्या पैलवान बरोबर कुस्ती व्हायला पाहिजे मित्रांनो? आपल्यासाठी मी 4 ऑप्शन देतो मित्रांनो. ऋतिक राजपूत धुळे, अजिंक्य माळी पोरे, बबलू पैलवान खेडेगाव आणि शेवटचा ऑप्शन कडक राहणार मित्रांनो धर्म शिंदे मनमाड. याच्या बरोबर कुस्ती व्हायला पाहिजे का अजून दुसरा कोणी पैलवान आहे त्याच्या बरोबर कुस्ती व्हायला पाहिजे? आपल्याला काय वाटतं मित्रांनो? आपण कुस्ती प्रेमी आहात, वस्ताद मंडळी कुस्ती शौकीनची नजर राहते. विशाल मांगे पैलवानची कुस्ती नगर देवळा कुस्ती मैदान मध्ये कोणत्या पैलवान बरोबर कुस्ती व्हायला पाहिजे कमेंट करा मित्रांनो. जास्त ज्या पैलवान बरोबर आपला कमेंट राहणार तो कमेंट मी नगर देवळा कुस्ती मैदानचे वस्ताद मध्ये आयोजकांना मी ते दाखवणार मित्रांनो आणि त्याची कुस्ती त्या पैलवान बरोबर लावण्याचा प्रयत्न राहणार आहे मित्रांनो. तर नक्की कमेंट करा, विशाल मांगे विरुद्ध कोणाबरोबर कुस्ती व्हायला पाहिजे नगर देवळा कुस्ती मैदान मध्ये. तर आपल्यासाठी मी 4 ऑप्शन दिले आणि आपल्याला वाटतं या पैलवानची कुस्ती दुसऱ्या कोणत्या एखाद्या चांगल्या बरोबर कुस्ती व्हायला पाहिजे ते कमेंट करा. ते पैलवानचं नाव सांगा, ते कुस्ती लावण्याचा आपला प्रयत्न राहणार मित्रांनो. विशाल मांगे एक तुफानी पैलवान, एक कडक पैलवान आहे आणि विशाल मांगेच्या कुस्ती आपल्याला युट्यूब चॅनलवरती बघायला भेटलेल्या आहेत मित्रांनो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये विशाल मांगे पैलवान जास्त व्हायरल होणार आहे मित्रांनो. व्हिडिओवाला युट्यूब चॅनलला कनेक्ट राहा. खानदेश कुस्ती मैदानची व्हिडिओ बघण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मित्रांचे निरोप घेतो मी श्रीराम देशमुख.